नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आता तुम्हाला एक महत्त्वपूर्ण पॅन कार्ड धारक असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे की आता तुम्हाला 10,000 रुपयाचा दंड जे आहे ते लागणार आहे. का लागणार आहे की सविस्तर माहिती जाणून घेऊत. तत्पूर्वी पॅन कार्ड म्हटल्याच्या नंतर सर्वात आधार कार्ड प्रमाणेच पॅन कार्ड असतं आणि पॅन कार्ड फार महत्त्वाचा डॉक्युमेंट आहे. आणि का तुम्हाला दंड लागणार आहे तर मित्रांनो, आता नुकतंच जाहीर झालेलं आहे की सरकारने सुद्धा पॅन कार्ड 2.0 लॉन्च केलेला आहे. आणि या पॅन कार्ड 2.0 चे जे आहे त्याद्वारे डुप्लिकेट पॅन कार्ड जे आहे ते पूर्णपणे आता काढून टाकण्याचा एक सरकारचा उद्देश आहे. आणि असे असूनही जर तुमच्याकडे एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असतील तर ते चालणार नाही. तुम्हाला अतिरिक्त दंड जो आहे तो 10,000 रुपयाचा लागू शकतो. कारण की मित्रांनो, डुप्लिकेट पॅन कार्ड धारकाकडे कारवाई करण्याचा निर्णय घेतलेला आहे. नवीन नियमानुसार तुमचे जर पॅन कार्ड सरेंडर केले नाही तर तुम्हाला 10,000 रुपयापर्यंतचा जो दंड आहे ते दंड तुम्हाला आता लागणार आहे. आणि 10,000 रुपयापर्यंतचा दंड तुम्हाला लागणार आहे, भरावा लागणार आहे. अशा परिस्थितीमध्ये एकापेक्षा जास्त पॅन कार्ड असणे योग्य नाही. ते जर तुमच्याकडे डुप्लिकेट पॅन कार्ड असेल तर आताच ते बंद करा आणि नवीन जे पॅन कार्ड आहे 2.0 ते काढणं गरजेचं आहे. ते आता सरकारच्या माध्यमातून जे आहे ते आता काढण्यात येणार आहे. तर निश्चित मित्रांनो, हीच बातमी होती तुमच्यासाठी. तर 10,000 रुपयाचा दंड लागू शकतो. डुप्लिकेट पॅन कार्ड आहे ते काढून टाका आणि नवीन पॅन कार्ड 2.0 आता काढण्याची गरजेच आहे, असं एक सरकारनं निर्णय घेतलेला आहे. तर मित्रांनो, धन्यवाद. जय शिवराय.